बाळाचा पहिला संक्रांत सण येतो तेव्हा बोरनान करतात. बाळ जन्मल्यानंतर जी पहिली मकर संक्रांत येते त्या दिवशी बोरनान केला जातो. हा समारंभ महाराष्ट्रात प्रामुख्याने मुलींसाठी केला जातो. काही ठिकाणी मुलांसाठीही करतात. संक्रांतीच्या दिवशी आणि जवळच्या शुभ दिवशी बाळाला बोर, गूळ, तीळ, नवीन कपडे, दागिने, खेळणी देऊन ओटी भरली जाते. बाळाच्या आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखासाठी हा समारंभ साजरा करतात. बोरनान करण्याची योग्य वेळ कोणती ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाळ जन्मल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मकर संक्रांतीला शक्यतो सकाळी किंवा दुपारी घरातील ज्येष्ठ किंवा पंचांगानुसार शुभ मुहूर्त. लागणारी सामग्री कोणती कोणती आहे ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. बोर, तीळ, गूळ, हलवा, पुरणपोळी, गोड पदार्थ, हिरव्या भाज्या वाणासाठी, नवीन कपडे बाळासाठी, बांगड्या, दागिने मुलींसाठी, फुले, हळद, कुंकू, ताट, दिवा, अगरबत्ती, ओटीसाठी साहित्य. सर्वात प्रथम बाळाला आंघोळ घालून नवीन कपडे घालावेत. कपाळावर कुंकू टिळा लावावा. पाळण्यात किंवा मांडीवर बसवावे. दुसरी गोष्ट, घरातील देवाची साधी पूजा करावी. दिवा, अगरबत्ती लावून संक्रांतीची प्रार्थना करावी. तिसरी गोष्ट अशी की बाळाच्या समोर ताट ठेवावे. त्यात बोर, तीळ, गूळ, गोड पदार्थ ठेवावेत. आजी, आई बाळाला बोराचा स्पर्श करून बाळ दीर्घायुष्य हो, सुखी राहो असा आशीर्वाद देते. चौथी गोष्ट अशी की ओटी भरणे. मुलींसाठी बाळाच्या नावाने ओटी भरली जाते. ओटीत तीळ, गूळ, बोर, भाज्या, हळदी, कुंकू आणि लहान भेटवस्तू टाकली जाते. वाण देणे. वाण देणे म्हणजे काय ते पाहूयात. आलेल्या महिलांना संक्रांतीचे वाण द्यावे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. सहावी गोष्ट अशी की सर्वांना तिळगुळ, हलवा, पुरणपोळी देतात आणि आनंदाचे वातावरण ठेवतात घरामध्ये. बोरनान करण्याचे काही महत्त्व आहे. तर ते काय उद्देशाने बोरनान करतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. बाळाच्या आरोग्य व समृद्धीसाठी, थंडीपासून संरक्षण, तीळ, गूळ उष्ण असतात. बाळाची सणाची आठवण म्हणून